अपकार्य या दोन्ही मुद्द्यांना आपण या ठिकाणी समजून घेऊ. ते इथं प्रकार्य आणि अपकार्य या दोन संकल्पना अगोदर आपण पाहू. मागच्या वर्षी आपण मागच्या सेमिस्टरला सामाजिक संरचना ही संकल्पना आपण पाहिली. सामाजिक संरचना संकल्पना पाहत असताना प्रत्येक संरचनेमध्ये अनेक घटकांनी मिळून संरचना तयार झालेली असते आणि त्या संरचनेतील प्रत्येक घटकाला संरचनेचं अस्तित्व टिकविण्यासाठी काही कार्य करावं लागतं हे देखील आपण पाहिलं. म्हणजे संरचनेला आवश्यक असणारी कार्ये ही संरचनेच्या घटकांच्या माध्यमातून पूर्ण केली जातात. तर अशी कोणती कार्ये आहेत किंवा कुठलाही घटक संरचनेची अशी कोणती कार्य पार पाडतो ज्यामुळे संरचना टिकून राहते, अशाच कार्यांना आपण प्रकार्य असं म्हणतो. थोडक्यात पॉझिटिव्ह अर्थाने किंवा सकारात्मक दृष्टिकोनातून एखाद्या घटकाने दिलेलं योगदान म्हणजे प्रकार्य होय. म्हणजे समाजामध्ये जेवढे काही घटक आहेत, जेवढ्या काही संस्था आहेत, जेवढे काही उपसंस्था आहेत, त्या प्रत्येक जण समाजासाठी प्रकार्य करतात आणि म्हणूनच त्या अस्तित्वात आहेत. जेव्हा त्यांचं प्रकार्य समाजाला अपेक्षित नसतं किंवा समाजासाठी त्याच्या प्रकार्यांचं महत्त्व कमी होतं, त्या टप्प्याटप्प्याने त्या संस्था नामशेष होतात. आज आपण जर बघितलं तर जाती व्यवस्था एवढी जाचक असूनही समाजामध्ये प्रचलित आहे, कारण काही घटकांना त्याच्या प्रकार्याचे फायदे आजही या ठिकाणी हवे आहेत किंवा मिळत आहेत. तर प्रकार्य म्हणजे काय? सामाजिक संरचनेला टिकविण्याच्या दृष्टिकोनातून संरचनेच्या घटकाने दिलेलं योगदान म्हणजे प्रकार्य. दुसरं आहे अपकार्य, डिस्फंक्शन. अगदी याच्या विरुद्ध. अपकार्य याचा अर्थ सामाजिक संरचनेला विस्कळीत करण्यासाठी किंवा सामाजिक संरचना जी संतुलित स्वरूपामध्ये सुरू आहे, जी व्यवस्थित पद्धतीने काम करत आहे, त्याला डिस्टर्ब करणे, त्याच्यावर दबाव आणणे किंवा त्यातील घटकांमध्ये जो संबंध या ठिकाणी निर्माण झालेला आहे तो या ठिकाणी डिस्टर्ब करणे. म्हणजेच वाद, संघर्ष किंवा तणाव या ठिकाणी समाजामध्ये निर्माण होतो, शोषण समाजामध्ये निर्माण होतं, संघर्ष समाजात निर्माण होतो. अशी जे काही कार्य असतात त्याला आपण अपकार्य असं म्हणतो. आता अपकार्य काही विशिष्ट घटकाकडून केलं जातात आणि प्रकार्य काही विशिष्ट घटकाकडून केलं जातात असं नाही. एकच घटक व्यवस्थेला टिकविण्यासाठीची काही कार्य करत असतो आणि त्याच वेळेस काही कार्य व्यवस्थेला विस्कळीत करणारे देखील करत असतो. अनेकदा हे सर्व कळत किंवा नकळत देखील घडत असतं असं आपल्याला लक्षात येतं. परंतु प्रकार्य आणि अपकार्य या दोन्ही बाबी समाजामध्ये प्रत्येक घटकांच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो. तर जाती व्यवस्था जी काळापासून सुरू आहे त्या जाती व्यवस्थेला कशा प्रकारे या ठिकाणी समाजामध्ये टिकवण्याचा प्रयत्न केला गेला, त्यातून कोणते प्रकारे घडून आले आणि अपकार्य घडून आले, या दोन्ही बाबी आपल्याला समजून घ्यायच्या. तर आपण या दोन्ही बाबी या ठिकाणी समजून घेऊ. जातीची प्रकार्य, फंक्शन्स ऑफ कास्ट. आता फंक्शन ऑफ कास्ट म्हणत असताना त्यामध्ये जे.एच. हट्टन नावाचे जे विचारवंत आहेत ते या ठिकाणी म्हणतात की जातीच्या कार्याला किंवा प्रकार्याला 3 भागांमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे किंवा विभाजित केलं पाहिजे. पहिली बाब, व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनासंबंधी जात काय काम करते. बघा, समाज म्हणजे शेवटी काय आहे? छोटे छोटे समूह आहेत आणि छोटे छोटे समूह हे शेवटी व्यक्तींनी बनलेले आहेत. आणि त्यामुळे आपण जेव्हा समाजाच्या संदर्भामध्ये विचार करतो तेव्हा आपल्याला विविध पातळ्यांवर विचार करणे या ठिकाणी आवश्यक आहे. जसं व्यक्तिगत जीवनामध्ये जात काय भूमिका निभावते. मग आता तुम्ही या ठिकाणी अमक्या जातीच्या हा म्हणत असाल तर तुमच्यासाठी त्या जातीच्या असण्यामुळे काय फरक पडतो किंवा तुमच्या व्यक्तिगत जीवनात या ठिकाणी काय फरक पडतो हे आपल्याला समजून घ्यायचं. त्यानंतर आहे जातीय समुदायासाठी कार्य. आपल्या जातीच्या असणाऱ्या व्यक्तींच्या संपूर्ण समुदायासाठी जात ही काय काम करते. मग जात मागास असेल तर आरक्षण मिळवून देते, जात डॉमिनंट असेल तर अधिकार मिळवून देते, जात जाती व्यवस्थेमध्ये उच्च मानली जात असेल तर आदर मिळवून देते. म्हणजे आपल्याला काही फायदे केवळ त्या समूहाचे घटक असण्यामुळेच या ठिकाणी प्राप्त होतात, आपलं वैयक्तिक योगदान त्यामध्ये असो अथवा नसो. तसं समुदायासाठी जात काय करते हे देखील आपल्याला पाहायचं आहे. आणि तिसरं, संपूर्ण राष्ट्रासाठी म्हणजे जातीय समुदायासाठी म्हणत असताना त्या एका जातीसाठी आणि संपूर्ण राष्ट्रासाठी संपूर्ण भारतासाठी जात या ठिकाणी काय करते, काही पॉझिटिव्ह बाबी पार पाडते, काही निगेटिव्ह बाबी पार पाडते. आणि म्हणून राष्ट्र किंवा संपूर्ण समाजासाठी जातीची कार्य जी आहेत, प्रकार्य जी आहेत ती आपल्याला समजून घ्यायची. तर या 3 स्तरामध्ये व्यक्तिगत, सामुदायिक आणि संपूर्ण समाजाच्या दृष्टिकोनातून व्यापक पातळीवर. तर पहिलं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल सामाजिक स्थितीचे निर्धारण. आता या ठिकाणी संपूर्ण समाजामध्ये जो काही
लोकांचा समूह या ठिकाणी आहे, त्यामध्ये प्रत्येक समूहाला आणि प्रत्येक व्यक्तीला एक सामाजिक स्थिती किंवा ज्याला आपण दर्जा असं म्हणतो तो प्राप्त झालेला असतो. तो श्रेष्ठ, कनिष्ठ, उच्च, नीच हा नंतरचा भाग राहील. परंतु प्रत्येक व्यक्तीला समाजामध्ये एक विशेष प्रकारच्या दर्जाचं निर्धारण केलं जातं किंवा तो दर्जा त्याला प्राप्त होतो. हा दर्जा वेगवेगळ्या अर्थाने या ठिकाणी प्राप्त होतो. जसं आपण स्तरीकरणामध्ये पाहिलं, अर्जित दर्जाच्यामुळे काही स्तरीकरणाचे आधार या ठिकाणी निर्माण होतात. जसं संपत्ती, गरिबी, यश, अपयश किंवा व्यक्तिगत गुणदोष या सगळ्या बाबी या ठिकाणी सामाजिक दर्जाचे निर्धारक म्हणून या ठिकाणी गृहीत धरल्या जातात असं आपल्या लक्षात येतं. तर समाजाने प्रत्येक व्यक्तीसाठी किंवा समाजातील सर्वांना एक प्रकारे कोणता दर्जा द्यावा, त्याला कशा प्रकारचे अधिकार द्यावे, त्याचं कार्यक्षेत्र किंवा भूमिका काय असावी, त्याचा इतरांशी परस्पर संबंध कसा असावा, या सगळ्या बाबी निर्धारित करण्यासाठी दर्जा आणि भूमिकांची व्यवस्था स्वीकारलेली असते. तर जाती व्यवस्था काय करते? जन्म या आधारावर तुम्हाला दर्जा प्राप्त करून देते. तुमचा जन्म ज्या कुटुंबात झालेला आहे त्या आईवडिलांच्या दर्जानुसार, त्यांच्या जातीनुसार तुम्हाला या ठिकाणी दर्जा प्राप्त करून देते. म्हणजे तुमची आयडेंटिटी दर्जामध्ये काय आहे, या दर्जाच्या शिडीमध्ये, दर्जाच्या उतरंडीमध्ये तुम्ही कुठे आहात हे समाजातील लोकांना या ठिकाणी कशावरून कळतं? तुमच्या जातीवरून कळतं. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी तुम्हाला पाहून जर एखाद्याला विचारलं की माझ्याबद्दल काही सांगा, तर तो काही सांगू शकणार नाही. पण तुम्ही जर म्हटलं की मी ब्राह्मण आहे किंवा माझी जात ब्राह्मण आहे, मग तो सांगू शकतो. की तुमची जात ब्राह्मण असेल तर तुम्हाला धार्मिक अधिकार या ठिकाणी मिळालेले आहेत, तुम्हाला धार्मिक शिक्षण या ठिकाणी मिळालेले आहे, तुम्ही हे करू शकता, तुम्ही ते करू शकता, तुम्हाला समाजात आदर मिळतो. म्हणजे तुमचं ब्राह्मण या जातीचं स्थान हे समाजामध्ये निश्चित झालेलं आहे. किंवा क्षुद्र असेल, अस्पृश्य असेल, तर एखाद्या व्यक्तीचं स्थान हे समाजामध्ये निर्धारित करण्याचं काम हे जाती व्यवस्था करते. निसर्ग या ठिकाणी व्यक्तीला कुठल्याही दर्जामध्ये टाकत नाही. निसर्ग सर्वांना समान प्रकारचं जीवन, सर्वांना समान प्रकारची शारीरिक वैशिष्ट्ये, शारीरिक कौशल्य किंवा ज्याला आपण सुप्त गुण असं म्हणू किंवा बौद्धिक क्षमता असं म्हणू, या सगळ्या बाबी निसर्ग सारख्याच देतो. म्हणजे निसर्ग या ठिकाणी देत असताना दर्जामध्ये फरक करत नाही किंवा दर्जानुसार देत नाही. पण आपण मात्र जाती व्यवस्थेमध्ये या ठिकाणी व्यक्तीचा दर्जा हा त्याच्या जन्मानुसार किंवा इतर अनेक प्रकारच्या घटकानुसार निर्धारित केलेला आहे. तर जात ही या ठिकाणी दर्जाचं निर्धारण करत असते असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. दुसरी बाब आपल्या लक्षात येईल, सामाजिक वारशाचे संक्रमण. आता सामाजिक वारसा याचा अर्थ प्रत्येक समुदायाची पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेली जी संस्कृती असते त्याला आपण सामुदायिक वारसा असं या ठिकाणी म्हणू. मग या संस्कृतीमध्ये काय काय येतं? या संस्कृतीमध्ये मानव निर्मित सर्वच बाबी येतं. खानपान येतं, राहणीमान येतं, वेशभूषा येते, केशभूषा येते, भाषा येते, धर्म येतो, पूजा पद्धती येते, सण उत्सव येतात, प्रथा येते, परंपरा येते आणि सगळ्या प्रकारच्या भौतिक, या सगळ्या बाबी पिढ्यानपिढ्या निर्माण झालेल्या असतात. आणि प्रत्येक समुदायामध्ये एखाद्या व्यक्तीने जन्म घेतल्यानंतर तो ज्या जातीचा आहे त्या जातीतील प्रथा, परंपरा, विश्वास, संकेत, सण, उत्सव इत्यादी अनेक प्रकारच्या बाबी, त्याने राहावं कसं, त्याने खावं कसं, त्याचा दर्जा काय, त्याचे अधिकार काय, त्याच्या भूमिका काय, या सगळ्यांचं ज्ञान, संस्कृतीचे जे जे घटक आहेत, ज्ञान, संकेत, मूल्य, या सगळ्या बाबींचं ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतं. आता या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला पुढच्या पिढीला नेमकं काय द्यायचं हे कशावरून ठरतं? तो व्यक्ती ज्या जातीचा आहे तो त्याच्या मुलांना तेच देईल. म्हणजे जातीनिहाय सामाजिक वारसा या ठिकाणी निर्माण झालेला आहे, जातीनिहाय सामाजिक संस्कृती निर्माण झाली आहे, जी एकानंतर दुसऱ्या पिढीला, दुसऱ्यानंतर तिसऱ्या पिढीला संक्रमित होत जाते आणि संस्कृतीचं चक्र या पद्धतीने जाती व्यवस्था टिकवते. उच्च जातींना उच्च जाती संस्कृती शिकवते, कनिष्ठ जातींवर अन्याय अधिकार करण्याचं शिकवते, त्यांचं शोषण करायचं शिकवते आणि कनिष्ठ जातींना हे शोषण सहन करायचं शिकवते. हा सामाजिक वारसा हजारो वर्षापासून जतन झालेला आहे आणि म्हणून जाती व्यवस्था टिकून आहे. आणि म्हणून सामाजिक वारशाचं संक्रमण या ठिकाणी जाती व्यवस्थेच्या माध्यमातून होतं. प्रत्येक जात पुढच्या पिढीला जाती समुदायाची सगळी वैशिष्ट्ये या ठिकाणी देते, नव्हे तर त्या जन्माला आलेल्या मुलाचं व्यक्तिमत्व त्या त्या जातीनुसार घडवते. यालाच आपण सामाजिक वारशाचे संक्रमण असं या ठिकाणी म्हणतो. तर हे जाती व्यवस्था करते असं आपल्याला लक्षात. यामध्ये कुटुंब आहे, नातेवाईक आहे, शेजारी आहे, मित्र आहे,
किंवा त्या जातीतील जे काही वरिष्ठ सदस्य आहेत, पंचायत आहे, या सर्वांची भूमिका त्या संपूर्ण जातीचं जे सामाजिक वारसा आहे तो पुढील पिढीमध्ये देणे आणि त्याने तो ग्रहण करणे, पालन करणे आणि तो त्याने पुढील पिढीला देण्यासाठी ठेवणे आणि तो देत राहणे याची काळजी या ठिकाणी प्रत्येक जाती समुदाय घेत असतो असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे अनेक वेळेस एखाद्या गावामध्ये समजा आधुनिकतेच्या काळामध्ये जातीची बंधनं शिथिल होत आहेत आणि तरुण मुलं समजा जर या ठिकाणी जातीच्या बंधनांना न मानता वेगळ्या प्रकारचं वर्तन करत असतील, खानपानाचे नियम मानत नसतील, विवाहाचे नियम मानत नसतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून जातीची बंधनं तोडण्याचा प्रयत्न करत असतील तर इतर समुदायातील व्यक्ती अनेक वेळेस या तरुणांना विरोध करू शकत नाहीत. पण ते काय करतील, त्या गावातील वरिष्ठांना म्हणतील की तुमच्या जातीची जी संस्कृती आहे किंवा तुमच्या जातीची काही रीतभात जी आहे, रीतभात आपण जे असं म्हणतो, रीतभात म्हणजे चालीरीती, तुम्ही काय रीतभात तुमच्या मुलांना शिकवलेली आहे की नाही, म्हणजे तुम्ही तुमच्या जातीच्या सामाजिक वारशाचं संक्रमण केलं आहे की नाही, तर तुम्ही त्या मुलांना तुमच्या जातीनुसार राहायला सांगा. म्हणजे वरिष्ठांना एक प्रकारे समाज बाध्य करत असतो की तुम्ही तुमच्या जातीचं संक्रमण हे जातीच्या सामाजिक वारशात संक्रमण पुढील पिढीमध्ये केलं पाहिजे. आणि म्हणून जातीचे सर्वच सदस्य कुठल्याही जातीच्या व्यक्तीने त्या जातीच्या सामाजिक वारशाच्या विरुद्ध वर्तन करू नये याची काळजी घेतात. आणि म्हणून अनेक वेळेस आपण जर पाहिलं तर जातीच्या संस्कृतीच्या विरुद्ध कोणी काम करण्याचा प्रयत्न केला, आंतरजातीय विवाह असेल किंवा इतर बाबी, तर पहिला विरोध कुठून होत असेल तर त्या जातीच्या सदस्यांकडूनच होत असतो. कुटुंबाकडून तर होतोच, पण अनेक वेळेस कुटुंब सोबत असू शकतं, पण जातीच्या सदस्याकडून पहिला विरोध होतो की तुझ्या अशा वागण्यामुळे संपूर्ण आपली जात बदनाम होईल किंवा तुझ्या अशा वर्तन करण्यामुळे संपूर्ण जातीला बहिष्कृत केलं जाऊ शकतं. जसं गावामध्ये एखाद्या कनिष्ठ जातीच्या मुलाने समजा उच्च जातीच्या मुलीशी विवाह केला, ज्याला आपण प्रतिलोम विवाह असं म्हणतो, तर संपूर्ण गाव त्या वस्तीला या ठिकाणी वाळीत टाकतं. आणि म्हणून सामाजिक वारशाचं संक्रमण करण्याची जबाबदारी ही एकट्या व्यक्तीची नसते, तर त्या जातीतील समुदायातील संपूर्ण व्यक्तींची असते असं मानलं जातं. आणि म्हणून जातीच्या वारशाचं संक्रमण जाती व्यवस्था करते असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल, नव्हे ते कर्तव्य म्हणून करावं लागतं असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. तिसरी बाब आहे सामाजिकरण. आता सामाजिकरण ही संपूर्ण संकल्पनाच आपण या ठिकाणी शिकलो, प्रक्रियाच आपण शिकलो. व्यक्ती हा जन्माला जेव्हा येतो तेव्हा तो केवळ हाडामासांचा एक गोळा असतो, म्हणजे तो शारीरिक प्राणी असतो, जैविक प्राणी असतो. इतर प्राण्यांच्या पिल्लांमध्ये आणि आपल्यामध्ये जन्मतः कुठलाच फरक या ठिकाणी नसतो. म्हणजे आपण जसे हाडामासाचे प्राणी आहोत तसेच ते असतात, पण आपल्याकडे मात्र सगळ्या प्रकारच्या सुप्त शक्ती असतात ज्या सामाजिकरणाच्या माध्यमातून प्रेरित केले जातात, जागृत केल्या जातात आणि आपल्याला शिकवलं जातं. इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये जैविक दृष्टिकोनातून आपण जरी बालपणी सारखे असलो तरी नंतरच्या कालखंडामध्ये आपलं जेव्हा सामाजिकरण होतं तेव्हा आपली शिकण्याची गती, आपली शिकण्याची क्षमता, कारण आपल्या उत्क्रांतीच्या कालखंडामध्ये मेंदूचा पूर्ण विकास झालेला आहे, भावनिक बौद्धिक पातळीवर, भाषिक पातळीवर आपण विकास केलेला आहे आणि हे सगळ्या बाबी आपल्याला सामाजिकरणाच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या या ठिकाणी मिळत असतात. म्हणून आपले वडीलधारे व्यक्ती आपल्याला जेव्हा सामाजिकरण करत असतात तेव्हा नकळतपणे ते या सामाजिक वारशाचं ज्ञान आपल्याला देत असतात की आपण असं राहिलं पाहिजे, आपण तसं राहिलं पाहिजे, आपण कशा प्रकारचं वर्तन करावं, कनिष्ठ व्यक्तीने उच्च जातीसोबत कसं वर्तन करावं हे आपण नाही केलं पाहिजे, आपण असं करायला पाहिजे, आपल्या जातीमध्ये असं नसतं, आपल्या धर्मामध्ये असं नसतं, आपले वर्तन प्रकार कोणते असावे, आपला व्यवसाय कसा आहे, आपले संस्कार कोणते आहेत, या सगळ्या बाबी सामाजिकरणातून वारंवार उपदेशाच्या माध्यमातून शिकवल्या जातात. शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण हा शिक्षणाचा एक भाग झाला, पण जन्मापासून मृत्यूपर्यंत व्यक्तीचं सामाजिकरण त्याच्या कुटुंबियांकडून, त्याच्या नातेवाईकांकडून, त्याच्या मार्गदर्शकांकडून किंवा समाजातील अनुभवांच्या माध्यमातून, प्रसार माध्यमांच्या द्वारे या ठिकाणी होत असते. आणि या सामाजिकरणातून हीच मानसिकता या ठिकाणी घडवली जाते की आपल्या जातीची काय वैशिष्ट्य. तर सामाजिकरणामध्ये नेमकं एका पिढीने दुसऱ्या पिढीला कशा पद्धतीने शिक्षण द्यावं, याचा एक सिलेबस कोण तयार करतं, याचा फ्रेमवर्क कोण तयार करतं की या जातीने आपल्या मुलांना काय शिकवावं, तर जाती व्यवस्थेने ऑलरेडी तयार केलेला आहे. त्या जातीची संस्कृती, त्या जातीचा सामाजिक वारसा हाच त्या ठिकाणी त्यांनी शिकवला पाहिजे. म्हणून पिढ्यानपिढ्यापासून आपल्याला जातीनिहाय व्यवसाय, जातीनिहाय राहणीमान, खानपानाचे नियम हे प्रचलित असलेले या ठिकाणी दिसतात. तर सामाजिकरणाची प्रक्रिया ही देखील जाती व्यवस्था निर्धारित करते, नवे या ठिकाणी जाती व्यवस्था त्यावर वर्चस्व प्रस्थापित करते असं आपल्या लक्षात येईल. त्यानंतर जर आपण बघितलं तर सामाजिक सुरक्षितता. आता बघा, आपण सगळे जे कार्य बघत आहोत हे प्रकारे आहेत. पॉझिटिव्ह अर्थाने जाती व्यवस्था काय करते, सामाजिक स्थितीचं निर्धारण करते,
व्यक्तीच्या सामाजिक वारशाचं संक्रमण करते, सामाजिकरणामध्ये नेमकं सामाजिकरण कसं करावे याबद्दल मार्गदर्शन करते. आणि हे सर्व करत असताना एक प्रकारे सामाजिक सुरक्षितता प्रत्येक जाती व्यवस्था या ठिकाणी निर्माण करते, जात निर्माण करते. म्हणजे अनेक वेळेस आपण समाजामध्ये एक म्हण ऐकतो, जातीसाठी माती खावी लागते. तर जातीसाठी माती खावी लागते म्हणजे काय? याचा अर्थ आपण आपल्या जातीसाठी सर्व काही गोष्टी केल्या पाहिजे. जातीसाठी म्हणजे जातीच्या लोकांसाठी. आणि म्हणून जातीय म्हणजे जातीच्या संदर्भामध्ये विचार करत असताना इतर जातींसोबत त्या जातीचे संबंध या ठिकाणी कदाचित श्रेष्ठ कनिष्ठतेचे असतील, पण जातीच्या अंतर्गत सदस्यामध्ये मात्र आपल्याला एकात्मता दिसून येते. कारण त्या कॉमन आयडेंटिटीमुळे आपण सर्वजण एकाच जातीचे आहोत. एकाच जातीचे असल्यामुळे आपल्या सर्वांची संस्कृती सारखी आहे, आपल्या सर्वांचा दर्जा सारखा आहे, आपल्या सर्वांच्या जीवनातील प्रश्न सारखे आहेत, संघर्ष सारखे आहेत. आणि म्हणून आपण एकोप्याने या ठिकाणी काय केलं पाहिजे, या सगळ्या जाती समूहाने एकत्रितपणे अनेक प्रकारच्या बाबी करण्यासाठी सुरक्षितता, ज्याला आपण म्हणू सामाजिक सुरक्षितता, प्रत्येक सदस्याला दिली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता एक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला समाजामध्ये दिसेल, मराठा जातीच्या आरक्षणाबद्दल. न्यायालयाने या ठिकाणी मराठा आरक्षण देता येणार नाही असा निकाल दिल्यानंतरही मराठा समुदायाच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये सरकारवर दबाव निर्माण केला जातो. याही पूर्वी जर आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठे अहिंसक शांततामय पद्धतीने काढलेले मोर्चे हे मराठा समाजाने काढलेले होते. मराठा क्रांती मोर्चा 35 मोर्चे जवळपास महाराष्ट्रात निघाले. आता या प्रत्येक जाती समुदायाच्या प्रत्येक सदस्याला एवढी मोठी जातीची जी शक्ती आहे, एवढी मोठी जातीची जी संख्या आहे, ती आपल्या मागे आहे. आपण त्यांच्या सोबत आहोत, आपण त्यांचे घटक आहोत, आपण सगळे एक आहोत, ही सुरक्षितता या ठिकाणी मिळते. आणि जाती जातीमध्ये या ठिकाणी प्रत्येक जातीच्या व्यक्तीने इतरांना मदत करावा असं जी भावना या ठिकाणी असते, ज्यामध्ये म्हातारपण, आजारपण किंवा दुर्घटनेच्या वेळी, संकटाच्या वेळी, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी प्रत्येक व्यक्ती हा आपल्या जातीच्या व्यक्तीला मदत करायला प्रिफरन्स देतो. म्हणजे जाती जातीमुळे आपण समान जातीचे आहोत, यामुळे एक प्रकारची आत्मीयता, प्रेम, जिव्हाळा या ठिकाणी निर्माण होतं आणि एक सामाजिक सुरक्षिततेची भावना या ठिकाणी निर्माण होते. आणि मग गावामध्ये समजा जर या ठिकाणी आपण लोकसंख्या पाहिली, समजा त्यामध्ये एखाद्या जातीचं एकच घर असेल किंवा दोनच घर असेल तर त्यांना असुरक्षित वाटायला लागतं. पण तेच जर समजा 5 वर्षांतर त्या जाती समजा 5-50 घरं त्या गावात झाली तर इनडायरेक्टली त्यांना मानसिक सुरक्षित वाटायला लागतं. अरे नाही, आपल्या जातीचे काही लोक आहेत, आपले जातभाई, भरपूर जातभाई आपल्या गावामध्ये आहेत, तर आपल्याला काही घाबरण्याची गरज नाही. ही भावना म्हणजे काय? ही भावना म्हणजे सोशल सिक्युरिटी. तर जात एक प्रकारे त्या व्यक्तिगत म्हणजे व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या संपूर्ण बाबींना या ठिकाणी समुदायाच्या पातळीवर पाहते आणि त्या व्यक्तीला आपल्या सोबत घेऊन चालते आणि म्हणून एक प्रकारची सुरक्षितता त्या व्यक्तीला लाभते असं आपल्याला लक्षात येते. तर सामाजिक पातळीवर ही सुरक्षितता लाभते, त्यानंतर मानसिक सुरक्षितता देखील लाभते. आता मानसिक सुरक्षितता म्हणत असताना जन्मापासून आपल्याला नेमकं काय करायचं आहे, आपण कोण आहोत, आपलं कार्य काय आहे, आपले उद्दिष्ट काय आहेत, आपला दर्जा काय आहे, आपली भूमिका काय आहे किंवा कदाचित आपलं भविष्य काय असणार आहे, या अनेक प्रकारच्या बाबींची उत्तरं इनडायरेक्टली सामाजिकरणातून दिली जातात. तर मानसिक पातळीवर या सगळ्या पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं किंवा एक व्यवस्था किंवा एक एक्सप्लेनेशन जाती व्यवस्था या ठिकाणी देत असते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मानसिक पातळीवर आपण कसं वागावं किंवा कशा प्रकारचं वर्तन करावं याबद्दल जाती व्यवस्था मार्गदर्शन करते. म्हणजे मानसिक पातळीवर एक प्रकारची अनिश्चितता, प्रश्नचिन्ह या ठिकाणी जाती व्यवस्था ठेवत नाही, उलट जाती व्यवस्था आपल्याला रेडीमेड फ्रेमवर्क देते. दुसरी बाब, जे फ्रेमवर्क देते त्याचं विश्लेषण जाती व्यवस्था करते तत्वज्ञानाच्या माध्यमातून, जसं कर्मसिद्धांत आहे. आणि म्हणून अनेक वेळेस आपल्याला जे काय मिळालेलं आहे ते कसं योग्य आहे हे जाती व्यवस्थेच्या माध्यमातून पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून मानसिक पातळीवर व्यक्ती कुठल्याही संघर्षाला बळी पडण्यापेक्षा या सगळ्या बाबी ऍक्सेप्ट करतो. आणि हे सर्व करत असताना एवढे सगळे लोक आपल्या सोबत आहेत, आपण काय एकटे आहोत का? त्रासात असतील तर सगळे त्रासात आहेत, दुःखात असतील तर सगळे दुःखात आहेत, आनंदात असतील तर सगळे आनंदात आहेत, अधिकार मिळतील तर सगळ्यांचे मिळतील, अधिकार जातील तर सगळ्यांचे मिळतील. म्हणजे इथे एकटा व्यक्ती स्वतःला पाहत नाही म्हणून तो एकटा पडत नाही आणि त्याला समूहात असल्या कारणाने मानसिक सुरक्षितता लाभते. आपण कुठल्या समारंभामध्ये भाग घ्यायचा आहे, कुठल्या सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यामध्ये भाग घ्यायचा आहे किंवा कोणाच्या सोबत राहत असताना कशा प्रकारचं जीवन जगायचं आहे, हे सर्व व्यक्तीला या ठिकाणी सांगितलं जातं, शिकवलं जातं. म्हणजे मानसिक पातळीवर त्याला सगळ्या प्रकारच्या रेडीमेड उत्तरांची या ठिकाणी बाब मिळते असं आपल्याला लक्षात येईल. दुसरी बाब, जाती सदस्य एकमेकांच्या दुःखामध्ये सहभागी होतात, एकमेकांना प्रोटेक्ट करतात, त्यातूनही मानसिक सुरक्षितता लाभते की नाही आपले लोक आहेत, आपल्याला काही घाबरण्याची गरज नाही. उलट अनेक वेळेस यातून उन्माद देखील निर्माण होतो, इतर जातींवर वर्चस्व गाजवणं देखील या ठिकाणी निर्माण होतं, ज्याचे फायदे व्यक्तीला या ठिकाणी मिळतात. आणि मग एक प्रकारे मानसिक सुरक्षितता देखील जात प्रदान करते असं आपल्याला लक्षात येतं.
त्यानंतर आहे आर्थिक सुरक्षितता. आता तुम्ही म्हणताल की सर आर्थिक सुरक्षितता कसं म्हणता येईल? आर्थिक दृष्टिकोनातून जातीने आपले व्यवसाय आणि त्या व्यवसायाची पातळी किंवा त्या व्यवसायाचं महत्त्व किंवा त्या व्यवसायातून मिळणारं उत्पन्न या बाबींना निर्धारित करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. जसं उच्च जातींचे व्यवसाय हे निर्धारित झालेले आहेत आणि त्यांना अधिक प्रमाणात मोबदला मिळावा हेही निर्धारित झालेलं आहे, आणि कनिष्ठ जातींना त्या तुलनेमध्ये कमी प्रतीचे व्यवसाय म्हणजे ते व्यवसाय कमी प्रतीचे मानले जातात. व्यवसाय कुठलाही उच्च किंवा कमी प्रतीचा नसतो, त्यातील कौशल्य कसे प्राप्त करायचे यावर त्याचा दर्जा ठरत असतो. पण इथं आपण जन्मावर ठरवलेला आहे. तर या ठिकाणी प्रत्येक जातीला त्या जातीचा व्यवसाय कोणता असावा याबद्दल परंपरागत पद्धतीने कुटुंबातून मार्गदर्शन मिळतं. आणि असं जेव्हा आपण पाहतो की जातीनिहाय व्यवसाय आहेत, तर व्यक्तीच्या पुढे कुठल्याही प्रकारे वेगळं काय करावं असे चॉईसेस उरत नाही किंवा चॉईसेस अतिव्यवस्थेमध्ये ठेवले जात नाही. आणि मग तो जी व्यवस्था आहे, जे व्यवसाय आहे त्यामध्ये ऍडजस्ट होण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो असं आपल्या लक्षात येतं. आता आताच्या काळामध्ये परिस्थिती बदलली. जुन्या काळापर्यंत जर आपण बघितलं तर गावामध्ये बलुतेदार आणि आलुतेदारी व्यवस्था या ठिकाणी होती. 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदारांनी गावातील सर्वांच्या गरजा पुरवायच्या. आणि त्यामुळे काय होतं की प्रत्येक जातीला, प्रत्येक व्यक्तीला त्याला किमान उदरनिर्वाहापुरतं काहीतरी साधन मिळायचं. आर्थिक स्पर्धा त्या ठिकाणी नव्हती. कुणी जात दुसऱ्या जातीच्या व्यवसायामध्ये इंटरफेअर करायची नाही. या जातीने त्या जातीचा व्यवसाय केला, त्या जातीने त्या जातीचा व्यवसाय केला, आणि मग एक स्पर्धेला मर्यादा होती. आणि मग प्रत्येक जातीमध्ये मग त्या जातीचे गावामध्ये जर 4 घरं असतील तर त्यांना पुरून उरेल एवढं काम असायचं, आणि त्या व्यवसायामध्ये कोणी लुडबुड करायचं नाही. म्हणजे त्यांना एक प्रकारे थोडीशी का होईना आर्थिक दृष्टिकोनातून सुरक्षितता मिळवून देण्याचं कार्य ही देखील जाती व्यवस्था करते असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आणि म्हणून नवीन व्यवसाय शोधणे किंवा व्यावसायिक स्पर्धेला सामोरं या ठिकाणी जाणे किंवा व्यावसायिक कौशल्य शिकण्यासाठी तेव्हा काही शाळा कॉलेजेस नव्हते, कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसतानाही हे कौशल्य शिकवण्याची जबाबदारी कुटुंबियाकडे, वरिष्ठांकडे या ठिकाणी असायची, जाती सदस्यांकडे या ठिकाणी असायची. आणि त्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षण व्यक्तीचं व्हायचं, रोजगार या ठिकाणी मिळायचा, कमी अधिक का असेना आर्थिक सुरक्षितता या ठिकाणी लाभायची. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीसमोर नोकरी किंवा व्यवसाय किंवा हे प्रश्न नसायचे. आपला जो पिढीजात व्यवसाय तोच आपल्याला करायचा आहे, आणि त्या व्यवसायाला लागणारी कौशल्य शिका आणि त्यामध्ये ऍडजस्ट हो. तर किमान पातळीवर काही का होईना आर्थिक सुरक्षितता या ठिकाणी निर्माण होत होती असं आपल्या लक्षात येईल. आता ही सुरक्षितता वरिष्ठ जातींना जास्त प्रमाणात मिळत होती, कनिष्ठ जातींना कमी प्रमाणात मिळत होती. वरिष्ठ जातींना जास्त प्रमाणात मिळत होती म्हणून ते याचा पुरस्कार करायचे, आणि कनिष्ठ जातींना ही सुरक्षितता जरी या ठिकाणी मिळाली नाही तरी हे मागच्या जन्मीची पाप आहेत असं या ठिकाणी सांगितलं जातं, म्हणून त्याचा विरोधही व्हायचा नाही. तर अशा प्रकारे व्यवसायांचं स्वरूप निर्धारित करून, दर्जा निर्धारित करून आर्थिक पातळीवर व्यक्तीचं जीवन या ठिकाणी सिक्युअर करण्याचं काम जाती व्यवस्था करते असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. आणि म्हणून एवढे दिवस जाती व्यवस्था टिकून आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर सामाजिक एकता. आता जसं या ठिकाणी सामाजिक एकता म्हणत असताना आपण एक वैशिष्ट्य पाहिलं होतं की खंडात्मक विभाजन. जाती जातीमध्ये, उपजातीमध्ये, पोटजातीमध्ये जरी खंड तुकडे पडले असेल, विभाजन झालेलं असेल, तरीही त्या छोट्या छोट्या तुकड्याच्या अंतर्गत जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यामध्ये मात्र कॉमन इंटरेस्ट असल्या कारणाने, समान हितसंबंध असल्या कारणाने, समान दर्जा असल्या कारणाने, समान प्रश्न असल्या कारणाने एक प्रकारे आत्मीयतेची भावना या ठिकाणी असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून जाती जाती जरी वेगळ्या असतील तरी जातीच्या अंतर्गत असणारे सदस्य हे परस्परांशी एकरूप झालेले असतात असं आपल्याला लक्षात येईल. आपल्या जातीने इतरांशी संबंध कसे ठेवावे, जातीने व्यवसाय कुठला करावा, जातीने कशा प्रकारचं समाजामध्ये जीवन जगावं, या सगळ्या बाबी काय आहेत, ईश्वराच्या इच्छेनुसार आहेत, धर्माज्ञा आहेत, आणि आपण त्याचं पालन केलं पाहिजे. उलट आपण या ठिकाणी आपल्या जाती समुदायातील इतर लोकांना आपल्या कृतीमुळे त्रास होऊ नये, आणि म्हणून या ठिकाणी इतर जाती समुदाय आपल्याला जे संरक्षण प्रदान करतात म्हणून आपणही त्यांच्या प्रती काय राहिलं पाहिजे, उत्तरदायी राहिलं पाहिजे. आणि म्हणून अनेक वेळेस या ठिकाणी जातीचे नियम तोडण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. इथं व्यक्तिगत इच्छेपेक्षा सामाजिक इच्छा जी आहे ती प्रभावी ठरते, कारण तिथं सामाजिक एकात्मता असलेली आपल्याला दिसून येते. तर जातीच्या अंतर्गत आपल्याला या ठिकाणी सामाजिक एकात्मता दिसते. आता ही आपल्याला दुसरी कुठे दिसते, पॉझिटिव्ह अर्थाने जर आपण पाहिलं तर समाजाच्या अंतर्गत त्या जाती समूहाला मानसिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, भावनिक सुरक्षा जी मिळते ती या एकतेमुळे मिळते. त्याच वेळेस अनेक वेळेस एखाद्या जातीच्या व्यक्तीला जर कोणी इतरांनी त्रास दिला तर त्याला सिक्युअर करण्यासाठी तो त्रास त्या व्यक्तीपुरता न मानता त्या जाती समुदायाचा मानला जातो. जातीय दंगली देखील आपल्याला होताना दिसतात. आता इथं जातीय दंगलीमध्ये आपल्याला जातीचं ऐक्य उच्च कोटीचं दिसतं. परस्पर भांडण विसरून जाऊन, अच्छा त्या जातीने आमच्यासोबत असं केलं का, त्या वरिष्ठ जातीने आमच्यासोबत असं केलं का, कनिष्ठ जातीने असं केलं का, म्हणून आम्ही सगळे जातीचे लोक त्यांना बघून घेऊ. म्हणजे ते व्यक्तिगत प्रश्न न राहता तो सामुदायिक प्रश्न बनतो. इथे आपल्याला सामाजिक एकात्मतेची भावना ही जातीसाठी दिसते. किंवा ज्याचं अतिशय उत्तम उदाहरण
सामाजिक ऐक्य जातीच्या अंतर्गत कसं असतं. मराठा मुक्ती मोर्चा जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आज आपल्याला संपूर्ण मराठा जातीचे लोक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकत्र आलेले दिसते. अगदी आपल्याला अनेक वेळेस कुटुंबातील वादाचा जर आपण या ठिकाणी अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की शेतीवरून त्यातल्या 25% कुटुंबामध्ये वाद असतील, भावाभावाचे वैरी झालेले असतील, त्यांच्यामध्ये पोलीस केस चालू असतील. पण समाजाचा प्रश्न जेव्हा या ठिकाणी येतो तेव्हा ते अंतर्गत वाद विसरून या ठिकाणी आरक्षणासाठी आज आपल्याला एकत्र आलेले दिसतात. म्हणजे इथे आपल्याला सामाजिक एकतेचं उदाहरण म्हणून मराठा आरक्षणासाठी निर्माण झालेली मराठा समाजाची एकता ही या ठिकाणी दिसते. ही जसं मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आहे तसं इतरही जातींच्या बाबतीमध्ये. धनगर समुदाय जी जमात आहे त्यांनी या ठिकाणी आता आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्हाला एसटी मध्ये ऍडजस्ट करा असं या ठिकाणी मागणी केली. वेगवेगळे जाती समुदाय विविध मागण्यांसाठी जेव्हा या ठिकाणी एकत्र येतात तेव्हा आपल्याला त्यातली सामाजिक एकात्मता दिसते. हे काही पॉझिटिव्ह पॉइंट्स म्हणजे अनेक गोष्टी निगेटिव्ह जरी असल्या तरी या बाबी पॉझिटिव्ह आहेत किंवा या ठिकाणी या बाबी आहेत म्हणूनच जाती व्यवस्था एवढ्या काळ अस्तित्वात होती असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर अशा प्रकारे जातीचं संपूर्ण अस्तित्व जे टिकलेलं आहे ते अस्तित्व या प्रकार्यांमुळे टिकलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. तर या प्रकार्यांना आपण जेव्हा व्यवस्थित पद्धतीने समजून घेतो तेव्हा हजारो वर्षापूर्वीपासून ही जाचक व्यवस्था का टिकली हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आता एकच व्यवस्था एकच घटक हा ज्याप्रमाणे संपूर्ण समुदायासाठी काही प्रकारे पार पाडतो, काही गरजा पूर्ण करतो, त्याच वेळी त्या घटकाकडून काही नकारात्मक कार्य पार पाडली जातात का, काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात का, निश्चितपणे या ठिकाणी निर्माण होतात. जाती व्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपल्याला नकारात्मक कार्यांची संख्या ही अधिक असलेली या ठिकाणी दिसून येते आणि म्हणून त्याचा परिणाम असा होतो की जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये जाती अंताकडे आपण गेलो पाहिजे, जातमुक्त समाज आपण निर्माण केला पाहिजे अशी मागणी आपल्याला वारंवार होताना या ठिकाणी दिसते. म्हणजे जातीच्या संदर्भामध्ये जाती व्यवस्थेतील जे अपकार्य आहेत त्याला देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हे जेव्हा आपण लक्षात घेऊ तेव्हा आपल्याला जाती व्यवस्था का बदलली पाहिजे, का नष्ट झाली पाहिजे, आपण ज्या जातीमध्ये आहोत आपलं त्या जातीनुसार जगणं कसं चुकीचं आहे किंवा त्या जातीच्या मर्यादेमध्ये आपण आपल्या क्षमतांना बांधणं कसं चुकीचं आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. तर जातीने या ठिकाणी काय केलेलं आहे, अनेक प्रकारचे अपकार्य करून लोकांचं जीवन देखील मर्यादित केलेलं आहे असं आपल्याला लक्षात येतं. हर्बर्ट रिस्ले नावाचे जे विचारवंत ते असं म्हणतात, जात एक निम्नस्तरीय संघटना असून, निम्नस्तरीय म्हणजे कनिष्ठ स्तरीची, विकासाच्या मार्गात बाधक ठरली आहे. सुटे सुटे मुद्दे घेण्यापेक्षा विकास, मग इथे शैक्षणिक विकास, आर्थिक विकास, सामाजिक विकास किंवा सांस्कृतिक विकास या सगळ्या मुद्द्यांना एक प्रकारे अडचण निर्माण करणारी कोणती घटक असेल तर ती जाती व्यवस्था. जुन्या काळात लोकसंख्या मर्यादित होती, गरजा मर्यादित होत्या, मानवी जीवन सामान्य स्वरूपाचं होतं आणि त्यावेळेस जर आपण बघितलं तर जातीनुसार सगळं जीवन जगत असताना व्यक्तीला शोषण झालेलं लक्षात यायचं नाही, संधी गमावली असं कुठं वाटायचं नाही, त्याचा विकास कुठं थांबला असं वाटायचं नाही. पण जसजसं या ठिकाणी शैक्षणिक विकास झाला, व्यक्तीने चिकित्सा करायला सुरुवात केली, वैज्ञानिक दृष्टिकोन या ठिकाणी स्वीकारला, व्यापक पातळीवर तो विचार करू लागला, तेव्हा त्याला लक्षात येऊ लागलं की जात ही काय आहे, व्यक्तीच्या विकासातील अडसर असणारी संस्था आहे असं या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. दुसरं एक मत आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल, डॉक्टर राधाकृष्णन ते या ठिकाणी असं म्हणतात, सामाजिक संघटन नष्ट होण्यापासून रक्षण करण्याचे साधन म्हणून जाती प्रथेला विकसित करण्यात आले होते. म्हणजे बघा, सामाजिक संघटन नष्ट होऊ नये, लोकांनी एकत्र राहावं, लोकांमध्ये परस्परावलंबित्व राहावं म्हणून जाती प्रथेला विकसित करण्यात आले होते, म्हणजे पॉझिटिव्ह अर्थाने. परंतु दुर्भाग्याची गोष्ट अशी की ती आज प्रगतीमध्ये बाधक ठरली. म्हणजे ज्या अर्थाने या ठिकाणी जाती व्यवस्थेला विकसित करण्यात आला होता की सगळ्या समाजाच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील आणि परस्पर संबंधित परस्परावलंबित व्यवसाय या ठिकाणी सुरू राहील, पण त्यातून शोषण, अस्पृश्यता किंवा जातीय श्रेष्ठत्व अशा बाबी निर्माण झाल्या आणि ती प्रगतीमध्ये बाधा ठरत आहे असं आपल्याला लक्षात येईल. डॉक्टर वाडिया या ठिकाणी असं म्हणतात, एकीकडे भारत संपूर्ण जगाला एकतेचा उपदेश देतो आणि दुसरीकडे त्याने एका सामाजिक व्यवस्थेला आपल्या छातीला भिडवलेले आहे की ज्याने तिच्या आपत्त्यांनाच निर्दयतापूर्वक वेगवेगळ्या गटामध्ये विभाजित केलं. म्हणजे एकीकडे आपण जगाला हे विश्वची माझे घर, विश्व बंधुतेचा संदेश या ठिकाणी देतो आणि आपल्या देशाच्या अंतर्गत बंधुत्व मात्र आपण पाळत असताना आपल्या बंधुत्वाची उडी आपल्या जातीपर्यंतच जाते. दुसऱ्या जातीचा व्यक्ती असेल तर तो आमचा नाही, तो खालवंचा आहे, तो वरचा आहे, म्हणजे तो आपला नाही, ही भावना या ठिकाणी आपल्याला दिसते. म्हणजे विश्वबंधुत्वाची भावना जोपासत असताना
जात बंधुत्वापर्यंतच आपण या ठिकाणी आपली मर्यादा ठेवतो. संपूर्ण देशातील सर्व जातीच्या व्यक्तींना माझे बांधव आहे असं आपण या ठिकाणी मानत नाही. हे एक वास्तव आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. आणि अनेक शतकांपासून या विश्वबंधुत्वाची संकल्पना सांगणाऱ्या भारताने आपल्या लोकसंख्येला हजारो तुकड्यांमध्ये विभाजित केलेलं आहे असं डॉक्टर वाडिया या ठिकाणी म्हणतात. या जातीचे अपकार्य देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जसं पहिलं अपकार्य आपल्याला सांगता येईल लोकशाही विरोधी. मित्रांनो, लोकशाही असं आपण जेव्हा म्हणतो, लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही. लोकशाही ही समानतेवर आधारित असते. लोकशाही शासन व्यवस्था जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही मूल्य अभिप्रेत असतात. म्हणजे संपूर्ण समाजाने प्रत्येक व्यक्तीचं स्वातंत्र्य मान्य करावं, प्रत्येकाला आर्थिक पातळीवर, सामाजिक पातळीवर, शैक्षणिक पातळीवर, राजकीय पातळीवर समता प्रस्थापित व्हावी आणि प्रत्येकाने परस्परांशी बंधुतेने वागावे आणि सामाजिक न्यायाच्या तत्वानुसार दुर्बल घटकांना अधिक संरक्षण या ठिकाणी मिळावे. या सगळ्या बाबी लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे, ज्याला आपण मानवी मूल्य असं या ठिकाणी म्हणतो. या मानवी मूल्यांची जोपासना होणं समाजामध्ये आवश्यक आहे आणि म्हणून आपण भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकामध्येच या मानवी मूल्यांना स्वीकारलेलं आहे. पण एकीकडे आपण भारतीय राज्यघटना स्वीकारलेली आहे आणि दुसरीकडे जगण्यामध्ये मात्र आपण जाती व्यवस्थेमध्ये जगत आहोत. हक्क आणि अधिकार आपल्याला पाहिजे असतात तेव्हा आपण राज्यघटनेचा आधार घेतो आणि आपल्या जातीचे अधिकार जेव्हा सोडायचे प्रश्न येतो तेव्हा आपण जाती व्यवस्थेच्या आवरणाखाली लपायचा प्रयत्न करतो. म्हणजे एकाच वेळी आपण लोकशाहीचे समर्थक आणि दुसऱ्या वेळी जातीचे फायदे लाटणारे असतो असं आपल्याला लक्षात येतं. अशा दांभिक लोकांपासून समाजाला मोठा धोका या ठिकाणी निर्माण होतो. पण जाती व्यवस्था ही लोकशाही विरोधी आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. जाती व्यवस्थेला लोकशाही मान्य नाही. ही मुठभरांचं वर्चस्व या ठिकाणी निर्माण करण्याची विचार करते. पिढ्यानपिढ्या एकच प्रकारे एकाच वर्गाच्या हातामध्ये सत्ता ठेवण्याचा विचार मांडते आणि म्हणून जाती व्यवस्था ही संपूर्ण समाजाचं जीवन मर्यादित करणारी ठरते असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. बाकी मुद्दे आपण या ठिकाणी नंतर या ठिकाणी पाहू. अशा प्रकारे जर आपण बघितलं तर या पद्धतीने आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जाती व्यवस्था व्यक्तीच्या वर्तनावर, राहणीमानावर, खानपानावर मर्यादा टाकते असं या ठिकाणी दिसून येईल.